ईव्हीएम वरून आता नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला। ईव्हीएमच्या संदर्भात 5 वर्ष काहीच बोलणार नाही। निकालानं ईव्हीएम विरोधकांच्या तोंडाला कुलूप लागल्याचं मोदींनी म्हटलंय। विरोधकांचा ईव्हीएमला विरोध कायम आहे। ईव्हीएम बाबतचे आक्षेप कायमच आहेत। ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी देखील केली जाते। यार ये तो ठीक है, आंकड़े वांकड़े तो मुझे ये बताओ कि ईवीएम जिंदा है कि मर गया? क्योंकि ये लोग तय करके बैठे थे कि भारत के लोकतंत्र और लोकतंत्र की प्रक्रिया के प्रति विश्वास ही लोगों का उठ जाए, और लगातार ईवीएम को गाली देना। और मुझे तो लगता था कि शायद इस बार वो ईवीएम की अर्थी का जुलूस निकालेंगे, लेकिन 4 जून शाम आते आते उनको ताले लग गए। ईवीएम ने उनको चुप कर दिया। ये ताकत है भारत के लोकतंत्र की। ईवीएम वरती प्रश्न उचलला जाईल, विचारला जाईल, लोकांचा विश्वासच नाही। लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात काय आहे त्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे, किंवा ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे ते झालं पाहिजे। लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर बॅलेट पेपर आलं पाहिजे। ईव्हीएम मॅनेज होत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते संपूर्णतः चुकीचं आहे। ईव्हीएम मॅनेज होतं, आणि इलेक्शन कमिशनने कोर्टात काय सांगितलं होतं की ईव्हीएम 4 तासात निकाल देतो। कित्येक मतदारसंघात 24 तासापेक्षा अधिक वेळ लागला। ईव्हीएमचं काउंटिंग चुकल्याचं देखील नजरेस आलं। हे रवींद्र वायकर विरुद्ध कीर्तिकर त्याचा अर्थात चुकवण्यात आलं। इलेक्शन असं आहे, ईव्हीएम मध्ये ते कॅल्क्युलेटर आहे, त्या कॅल्क्युलेटर मध्ये चुका कशी होऊ शकतात काउंटिंग मध्ये, किंवा ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे ते झालं पाहिजे। लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर बॅलेट पेपर आलं पाहिजे। आजही काँग्रेसची भूमिका तीच आहे। देशातल्या लोकांच्या भावना ज्या आहेत की त्यांना बॅलेटवर मतदान पाहिजे। आम्ही जनतेच्या बरोबर आहोत। दिल्लीमध्ये सिव्हिल सोसायटीने मोठे आंदोलन केले, वकिलांनी आंदोलन केले हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या, आणि हे सगळं असताना व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला ज्या ठिकाणी होते आहे, लोकांची मागणी बॅलेटवर मतदान करायची आहे, तर निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान घ्यावं ही भूमिका आजही आमची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।